फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. मात्र या ऐतिहासिक सामन्यानंतर स्पेनच्या विजयाइतकीच चर्चा झाली ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीची. ट्रॉफी सोहळ्यात ट्रम्प यांना चाहत्यांची जोरदार हुटिंग. यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प अंतिम सामना पाहण्यासाठी न्यू जर्सी स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना सुरू होण्यापूर्वी ते मरीन वन हेलिकॉप्टरने स्टेडियमवर दाखल झाले. सामन्यादरम्यान ते फिफा अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांच्यासोबत VIP गॅलरीत बसले होते. त्यांच्या शेजारी स्पेनचे राजा फिलिपे सहावे, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शाइनबाम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांना स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं. त्यावेळी काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र ट्रॉफी वितरण सोहळ्यावेळी ही नाराजी अधिक तीव्र स्वरूपात पाहायला मिळाली. ट्रम्प आणि इन्फॅन्टिनो मैदानावर येताच 80,000हून अधिक प्रेक्षकांनी जोरदार हुटिंग सुरू केली. काही अहवालानुसार ट्रम्प मैदानात प्रवेश करताच स्टेडियममधील आवाजाची पातळी 78 डेसिबलवरनं 84 डेसिबलपर्यंत वाढली होती. ट्रॉफी उंचावण्याच्या क्षणी घडला चर्चेचा प्रसंग. स्पेनच्या विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान केल्यानंतर ट्रम्प काही काळ खेळाडूंसोबत पोडियमवर उभे राहिले. मात्र स्पेनचा कर्णधार रोड्री विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याच्या तयारीत असतानाच फिफा अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी ट्रम्प यांना पोडियमच्या मध्यभागातनं बाजूला केल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि फुटबॉल विश्वात चर्चेचा विषय ठरला. वादाची पार्श्वभूमी ही कारणीभूत. ट्रम्प यांच्या विरोधातील प्रतिक्रिया अचानक उमटलेलीच नव्हती. स्पर्धेच्या गट टप्प्यात अमेरिका आणि बोस्निया हर्जेगोविना यांच्यातील सामन्यात अमेरिकन स्ट्रायकर फोलारिन बालोगुन याला दाखवण्यात आलेल्या रेड कार्डवरनं ट्रम्प यांनी फिफा अध्यक्ष इन्फॅन्टिनो यांच्याशी थेट संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला होता. पंचांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. अंतिम सामन्यातील हुटिंगकडे त्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं जात आहे. यापूर्वीही चर्चेत आले होते ट्रम्प. ही पहिलीच वेळ नव्हती. गेल्या वर्षी क्लब विश्वचषकात चेल्सीला ट्रॉफी देताना देखील ट्रम्प यांनी विजेत्या संघासोबत सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही त्यांच्या त्या कृतीची मोठी चर्चा झाली होती. स्पेनच्या विजयावर ट्रम्प यांच्या उपस्थितीची छाया. पुनर्निवडीनंतर ट्रम्प यांनी सुपर बाउल, US ओपन, डेटोना 500, रायडर कप, कॉलेज फुटबॉल फायनल आणि NBA फायनल सारख्या अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांना हजेरी लावली. मात्र फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात परिस्थिती काही वेगळीच होती. एका बाजूला स्पेनने विश्व फुटबॉलमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला आहे, तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांना मिळालेली हुटिंग, पोडियमवरील प्रसंग आणि त्यानंतर रंगलेली चर्चा यामुळे विश्वचषकाच्या या भव्य सोहळ्याला राजकीय रंगही चढला होता. परिणामी स्पेनच्या ऐतिहासिक विजयासोबतच ट्रम्प यांच्याभोवती घडलेल्या घटनांनीही जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधले होते.